त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात लाडक्या गणरायासमोर अन्नकोट साकारत 521 पदार्थांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। मिठाई, फराळाच्या तिखट गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सोरनेक तरुण मंडळाच्या वतीनं त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता। यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते उपस्थित होते। पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठवण्यासोबत मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली। याशिवाय तोरण आणि फुले रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे भाविकांना करण्यात आले होते। त्यानुसार तब्बल 521हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले। हे सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले। तसेच बळीराजावर जे संकट आले आहे ते दूर होवो आणि महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख शांती नांदो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली। जय गणेश। आज त्रिपुरी पौर्णिमा आहे आणि या त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपल्या भारतीय संस्कृती परंपरेप्रमाणे हा बाप्पांना आपण अन्नकोट हा नैवेद्य हा समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करत असतो। त्याच्यामध्ये 56 भोग लावण्याची परंपरा आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने गणरायांना हा सगळा भोग लावून प्रार्थना केली जाते। हे गणराया, तुझ्या कृपेने आजपर्यंतचं जीवन आम्ही व्यतीत करीत आहोत। इथून पुढील आयुष्यात देखील आम्हा सर्वांना सुख, शांती, समाधान, आनंद, ऐश्वर दे। आमचा जो बळीराजा आहे त्याला संपन्न कर। त्याच्यावरचे जे संकट आहे, अनावृष्टीचं असेल, पर्जन्यवृष्टीचं असेल, हे तू दूर कर आणि हा संपूर्ण महाराष्ट्र, भारत देश सुजलाम सुफलाम हो, ही या अन्नकोट लावण्यामागची भावना आहे। Mm-hmm.